बाय द बेस्ट फॉर युअरसेल्फ. स्वतःसाठी जे काही बेस्ट पॉसिबल आहे ते गिफ्ट करा. आता मगाशी मी सिक्रेट मूवीबद्दल बोललो. ती सिक्रेट मूवी रोंडा बायर्न नावाच्या एका स्त्रीनं, ऑस्ट्रेलियन स्त्रीनं निर्माण केली आहे. आणि तिनं त्यांच्या वेबसाईटवरती एका पुस्तकाचा उल्लेख केला आहे की जे पुस्तक वाचून तिला हा पिक्चर बनवण्याची प्रेरणा प्राप्त झाली. तर त्या पुस्तकाचं नाव आहे सायन्स ऑफ गेटिंग रिच बाय वॉलस वॅटल्स. वॉलस वॅटल्सनं हे पुस्तक 1909 साली लिहिलं. 1909 साली, म्हणजे त्या काळी इतकी प्रगल्भता होती त्याच्याकडं. आणि दुर्दैवानं आपल्याकडे ते पुस्तक यायला 2010 साल उजाडलं. म्हणजे जवळपास 100 वर्षांनी ते पुस्तक आपल्याकडे आलं. सायन्स ऑफ गेटिंग रिच, श्रीमंत होण्याची सूत्रे या नावानं मराठीत सुद्धा आता ते पुस्तक उपलब्ध आहे. तुम्ही ते वाचू शकता. पण सांगायचा उद्देश हा, त्याच्यामध्ये वॉलस वॅटल्स एक गोष्ट सांगतो. तो म्हणतो जेवढं म्हणून तुम्ही स्वतःला स्वस्त गोष्टी गिफ्ट कराल, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला काय दिसतंय? तुमचा ड्रेस, तुमचे शूज, तुमच्या वापरातला फोन, तुमचा कम्प्युटर, जे काही तुमच्या आजूबाजूला तुमचं स्वतःच आहे ते कसं आहे? सगळं स्वस्त आहे का? सेलमध्ये आणलेलं, डिस्काउंटमध्ये घेतलेलं, स्वस्त आहे म्हणून घेतलेलं, असं खरेदी करायची आपल्याला सवय आहे का? जेवढं म्हणून आपण स्वतःला स्वस्त गोष्टी गिफ्ट करत असतो तितकाच कमी पैसा आपल्याकडे आकर्षित होत असतो. म्हणून वॉलस वॅटल्स म्हणतो की तुमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर कोण असेल तर तुम्ही स्वतः. या व्यक्तीला जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते बेस्ट पॉसिबल आहे ते गिफ्ट करा. म्हणजे 1200 रुपये तुम्ही जर एखादा शर्ट खरेदी करायला बाहेर पडणार असाल तर 1200 डझन कुठे मिळतात शोधत बसू नका. सेल कुठे लागला आहे, एकावर 10 कुठे फ्री आहेत, 90% कुठे डिस्काउंट आहे. आता परवा ती ॲड वाचली कुठली तर 90% डिस्काउंट पाहिजे म्हणून, 90% कुठे डिस्काउंट आहे वगैरे असल्या काही शोधात फिरत बसू नका. 1200 रुपये आहेत ना, ब्रँडेड गोष्टी वापरायला लागा. जे काही बेस्ट पॉसिबल असेल ते आपण स्वतःसाठी चांगल्यात चांगलं खरेदी करायचं आहे. म्हणजे याच्यामागे पण पुन्हा पॉवर्टी कॉन्शियसनेस आहे, गरीब मानसिकता, म्हणजे स्वस्त गोष्टी घेण्यामागं. एक नियम मला नेहमीच भावतो, आवडतो, एक पैशाबद्दलचा, की देर इज नथिंग ॲज समथिंग फॉर नथिंग. म्हणजे काहीही न देता काहीतरी मिळेल असं या जगामध्ये काहीच नाही. जर तुम्हाला बेस्ट गोष्ट एखादी पाहिजे असेल, जर एखादी चांगली गोष्ट घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पैसा हा खर्च करायलाच लागतो, त्याचं योग्य दाम द्यायलाच लागतं. तुम्ही जर अशा पद्धतीने एखादी गोष्ट जर घेतली असेल की मला ती स्वस्त मिळाली वगैरे, तर ती वस्तू त्याचं दाम वसूल करून घेते. म्हणजे बघा, समजा तुम्ही एखादी गाडी घेतली आणि विनाकारण लोकांना 50,000 महाग कशी घेतली हे सांगायला, समजा एक तुम्ही 4 लाखाला गाडी घेतली आणि लोकांना हे 4.5 लाख बसले याला गाडीला, 50,000 रुपये वसूल करून घेते गाडी. बघा तुम्ही अनुभव घेऊन. म्हणजे हा पुढचा एक भाग आहे की आपलं बोलणं कसं मॅटर करतं. पण हे सांगण्यामागचा उद्देश आहे की जे काही चांगलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायलाच लागतात. जे याला गिफ्ट द्यायचं आहे ते सगळ्यात बेस्ट पॉसिबल गिफ्ट द्या. म्हणून असा विचार कधी करू नका की 50 रुपयाला पण पेन येतो, 2 रुपयाला पण पेन येतो, 50चा कशाला घ्यायचा. घेऊन बघा, तुमची मानसिकता बदलते आणि त्या मानसिकता इतकी जबरदस्त असते की त्याच्यामुळे पैसा तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतो. नेक्स्ट, इम्प्रूव्ह युअर मनी टॉक. पैशाबद्दल आपण काय बोलतो ते थोडंसं सुधारण्याची गरज आहे. खास करून कोल्हापूरमध्ये मी असं ज्यावेळी 2 लोकांचा संवाद ऐकतो त्यावेळी मला काहीशा गोष्टी लक्षात येतात. आता हा मुद्दा सांगत असताना मी नेहमी आवर्जून हे सांगतो की मला हा समजावून सांगण्यासाठी काही वाक्य बोलण्याची गरज आहे, नाईलाज असतं. अदरवाईज मी सुद्धा ती वाक्य बोलावीत असं अपेक्षित नाही आहे. मी बोलतोय, ओके, फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. कोल्हापूरमध्ये 2 व्यक्ती ज्यावेळी एकमेकाला भेटतात त्यावेळी काय बोलतात एकमेकाबरोबर बघा. काय विशेष? लगेच दुसरा माणूस म्हणतो आमच्याकडे कुठलं, तुमच्याकडे विशेष. तुमच्याकडे कधीच विशेष नसतं. बरं. किंवा काय मोठे लोक बघा,
आम्ही कुठले मोठे लोक, तुम्ही मोठे लोक, आम्ही गरीब, तुम्ही श्रीमंत, आम्ही का तुमच्यावर काय आमचं. म्हणजे नेहमी स्वतःला गरीब लेखायचं. आपण स्वतःची गरीब असल्यासारखी चेष्टा करत असतो. आपलं पैशाबद्दलचं बोलणं हे इतकं मॅटर करतं पैसा मिळवण्यासाठी किंवा पैसा आकर्षित करण्यासाठी, की मी तुम्हाला काही उदाहरणं सांगेन. की माझा एक मित्र आहे, त्या मित्राबद्दल मी नेहमी सांगतो की त्याला कधी पण विचारलं ना नाश्ता करायला येणार, तो म्हणतो नाही वेळ नाही माझ्याकडे. किंवा कुठेही त्याला चल म्हटलं ना, काहीतरी बाबा जेवायला चल वगैरे असं काहीतरी म्हटलं, नाही वेळ नाही माझ्याकडे. त्यानंतर लग्न झालं त्याचं कालांतरानं, आणि लग्नानंतर बायकोचे फोन यायचे. पहिल्यांदा तासभर बोलायचा, त्यानंतर फक्त काहीतरी आणा म्हणून फोन यायला लागले. आणि बायकोचा पण फोन आला ना, दूध घेऊन या येताना, हा सांगायचा फोनवर, नाही वेळ नाही माझ्याकडे. आम्हाला आश्चर्य वाटायला लागलं. हा निवांत बसलेला असायचा बरं का. आम्ही त्याला नंतर विचारलं, तुझ्याकडे खरोखर वेळ नसतो, एवढा कसला बिझी आहेस तू, जाता जाता दूध घेऊन जायचं घरी. त्यावेळी त्यानं जे काय सांगितलं ते तुमच्या आणि माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं होतं. त्याने सांगितलं, ज्यावेळी मी वेळ नाही म्हणतो त्यावेळी माझ्याकडे पैसे नसतात. टाईम इज मनी, माहीत नाही तुला? अरे कुठला संबंध कुठं? टाईम इज मनी म्हणून पैसा नाही हे म्हणून सांगायला वेळ नाही म्हणायचं का? त्यानं इतक्या वेळेला स्वतःला हे सांगितलं असेल, वेळ नाही म्हणजे पैसा नाहीत माझ्याकडे, की तेवढा त्याला पैशाला प्रॉब्लेम आहे. इतक्या वेळा पैशाबद्दल बोलायचं की त्याच्यामुळं त्याच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम होता. अनेकांच्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम फक्त बोलण्यामुळं असतात. म्हणून आजपासून बोलताना थोडासा विचार करा. म्हणजे आपण स्वतःची गरीब असल्याबद्दल चेष्टा करतो ना, श्रीमंत असल्याबद्दल चेष्टा करायला लागा. मला परवडत नाही हे म्हणण्यापेक्षा नंतर घेईन म्हणणं कधी पण चांगलं. पैशाबद्दलचे विचार किंवा आपलं बोलणं बदला. नेक्स्ट, स्पेंड ओनली व्हॉट यू ओन. जे तुमच्याकडे आहे त्याच गोष्टी फक्त खर्च करा. ऋण काढून सण साजरा करायचा नाही आहे कुठलाही. क्रेडिट कार्ड जर वापरत असाल तर ते वापरण्यासाठी माझं काही दुमत नाही आहे. पण एकच गोष्ट करा, ज्या दिवशी तुम्ही समजा 1000 रुपयासाठी क्रेडिट कार्ड स्वॅप कराल त्या दिवशी त्या बँकेच्या नावाने घरी 1000 रुपये काढून ठेवायला विसरू नका, की मी आज माझे पैसे खर्च केले. फक्त होम लोन आणि कार लोन हे रिकमेंडेड लोन्स आहेत. अदरवाईज कुठलीही चैनी, कुठलाही खर्च हा कर्ज काढून करायचा नाही आहे. नेक्स्ट, लिसन टू अ मनी मेडिटेशन ऑडिओ. ही सगळ्यात जबरदस्त टेक्निक आहे. पैशासाठी ध्यान करता येतं. म्हणजे आतापर्यंत जे काही आपण ब्लॉकेजेस बघितले किंवा जे काही आपले पैशाबद्दलचे प्रॉब्लेम बघितले ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी काही आहे का? येस. दिवसातली फक्त 25 मिनिटं तुम्ही काढू शकता हे पैशाचं ध्यान करण्यासाठी. मनाच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये जाऊन तुम्ही विशिष्ट प्रकारांनी पैशाबद्दलचे ब्लॉकेजेस हे रिलीज करू शकता. आत्तापर्यंत या प्रकारची मेडिटेशनची सीडी फक्त इंग्लिशमध्ये किंवा दुसऱ्या भाषांमध्ये उपलब्ध होती. मी जशी पाहिजे तशी शास्त्रोक्त सीडी ही तयार केलेली आहे. ही सीडी तुम्ही हेडफोन्सनी ऐकायची आहे. दिवसातली 25 मिनिटं बाजूला काढायची आहेत आणि त्या 25 मिनिटामध्ये ही सीडी आठवड्यातून 4 वेळेला असे कमीत कमी 6 आठवडे ऐकली गेली पाहिजे. तुमच्या पैशाच्या प्रवाहामध्ये ट्रिमेंडस फरक पडलेला तुम्हाला जाणवेल. आणि शेवटी आपल्याला सगळे हे प्रयोग करून बघायचे आहेत. आणि आज आणि आत्तापासून जर तुम्हाला ही सीडी पाहिजे असेल तर बाहेर उपलब्ध आहे, तुम्ही ती घेऊ शकता.